आखाती देशांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धाचा परिणाम अनेक क्षेत्रावर झालेला आहे। आता याचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रावर देखील झालेला आहे। बांधकामासाठी लागणाऱ्या स्टाईलचे जे आहेत ते कारखाने प्रभावित झालेले आहेत। गॅस सिलेंडरच्या माध्यमातून स्टाईलची जी आहे ती कटिंग केली जाते, परंतु ज्या कारखाने आहे ज्या ठिकाणी सिलेंडरचा पुरवठा होतो सिलेंडरच्या माध्यमातून स्टाईल्स ज्या आहेत त्या कापल्या जातात, परंतु हे काम जे आहे ते ठप्प झालेलं आहे। त्यामुळे बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर नवीन टाइल्स विकायला येत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। अमरावतीच्या बाजारपेठेत देखील मागील काही दिवसांपासून नवीन टाइल्स ज्या आहेत त्या आल्या नसल्याचं समोर आलेलं आहे। दुकानदारांकडे ज्या आधी आलेला जो माल आहे तोच त्यांना विकावा लागत आहे। दुसरीकडे दरात देखील जी आहे ती वाढ झाल्याचं समोर आलेलं। आपल्या सोबत काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगणार आता सध्या काय युद्धाचा परिणाम या टाइल्स व्यवसायावर झालेला आहे? आमच्या ज्या मोरबीच्या फॅक्टऱ्या आहेत सर्व त्या फॅक्टऱ्या पूर्ण गॅसवर अवलंबून आहे। आता सध्या गॅसचा तुटवडा असल्यामुळं भरपूरशा फॅक्टऱ्या म्हणजे मॅक्झिमम 80% फॅक्टऱ्या आमच्या बंद पडल्या आहे। यांना या पहिल्यांदा इलेक्ट्रिकवर होत्या, आता गॅसवर असल्यामुळं आता गॅसचा तुटवडा असल्यामुळं त्या पूर्ण फॅक्टऱ्या बंद होईल। परंतु जोही माल त्यांच्याकडे आता रेडी आहे किंवा जो बनणार आहे तो सध्या काही सांगणार नाही आहेत ते, पण जो माल आहे त्यावरसुद्धा त्यांनी प्रति स्क्वेअर फूट 3 रुपये वाढवलेले आहेत। आणि संभाव्य एप्रिल महिन्यात ज्यावेळेस पुन्हा गॅसचा सुरळीत सुरू होईल, कदाचित कधी होईल माहीत नाही, पण त्यावेळेस पुन्हा याच्याहीपेक्षा प्रति स्क्वेअर फूट 7 ते 8 रुपये वाढण्याची शक्यता आहे। काय कारण, म्हणजे सुरळीत झाल्यावर देखील का वाढतं? गॅस त्यांचं असं म्हणणं आहे की गॅसचे रेट वाढतील, म्हणजे आम्हाला जो आज गॅस 50 रुपये मिळेल तो तिप्पट होईल, त्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आहे। त्यामुळं सध्या आम्ही नवीन ऑर्डर्ससुद्धा घेत नाही याच्यासाठी की पुढं चालून जर 7 रुपये वाढले आणि आज आम्ही जर रेट दिले तर आमचासुद्धा त्यात लॉस आहे। त्यामुळं सध्या आम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये सुद्धा कुठंच आम्ही रेट देऊन राहिलेलो नाही आहे किंवा नवीन ऑर्डर्स घेत नाही आहे। आता याच्यामुळं काय झालं की जे आमचे लेबर्स आहेत, जे लोकलमध्ये लेबर्स आहेत, आता पूर्ण जे अमरावतीचं समजा एखादं क्षेत्र आहे आपलं हे बांधकाम क्षेत्र, इथे जर टाईलचाच पुरवठा आम्ही करणार नाही तर ते लेबरसुद्धा त्यांच्यावरसुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते संभाव्यच्यात। तर लवकरात जर सुरू झाला तर सर्व सुरळीत व्हायसाठी सुद्धा फॅक्टऱ्यांना 1 ते 1.5 महिना लागतो। म्हणजे आज जर फॅक्टरी शटडाऊन केली तर तिचं पुन्हा सुरू करण्यासाठी तिला 15 ते 20 दिवस लागतात आणि हे पुन्हा प्रोडक्शन येईल, पुन्हा आमचे पूर्ण ऑर्डर्स जमा होतील, त्यामध्ये सुद्धा आमचा वेळ जाऊ शकतो। त्यामुळं आमचीसुद्धा तारांबळ झालेली आहे। सध्या एका जिल्ह्यामध्ये किती लेबर या संपूर्ण व्यवसायावर जिल्ह्यातलं तर सांगता येणार नाही, परंतु पर्टिक्युलर अमरावतीत जर विचार केला तर टाईल्सचे कमीत कमी लेबर 2,500 ते 3,000 लेबर्स आहेत आणि त्यांचे ठेकेदार म्हणा किंवा संभाव्य आर्किटेक्ट म्हणा, इंटिरियर डिझायनर म्हणा, इंजिनियर म्हणा, यांच्यावरसुद्धा याचा परिणाम होणार आहे, कारण त्यांच्यासुद्धा साईट बंद होणार आहे। कारण टाईल्सच नाही तर ते लावणार काय, आणि कसं आहे की त्यांचा ठेकेदारही तो किती वेळ त्यांना पैसे पुरवेल, हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो त्याच्यात। किती दिवसांपासून नवीन माल आता बाजारपेठेमध्ये आला नाही किंवा मग तुमच्या शॉपमध्ये? याला झाले कमीत कमी 15 ते 20 दिवस। हे पूर्ण सफर झालं जेव्हापासून आपला LPGचा तुटवडा आला त्यापासून त्यांनी म्हणजे प्रोडक्शनही बंद केलं। काही फॅक्टरी अशा आहे की ज्यांना रोज गॅसचा पुरवठा करावा लागतो त्यांना पण मिळत नाही, त्यांनी तर 15-20 दिवसाअगोदर शटडाऊन केला आहे। काही ज्या मोठ्या फॅक्टरी आहेत त्यांच्याकडे आहे थोडाफार साठा, त्यांचं सुरू आहे, पण त्यांचंसुद्धा फार कमी दर्जाचं सुरू आहे। आता तुम्ही नवीन ऑर्डर घेत नाही जर समजा ग्राहक आले तर? नवीन ऑर्डर याच्यासाठी घेत नाही की संभाव्य त्यांचं असं म्हणणं आहे फॅक्टरीवाल्यांचं की आपले रेट पुन्हा वाढतील, त्यामुळं तुम्ही आज विचार करूनच किंवा रेटचा विचार करूनच तुम्ही ऑर्डर्स घ्या। होऊ शकते की आम्ही 7 ते 8 रुपये स्क्वेअर फूट जर वाढवले तर त्यात तुमचा लॉस होण्याची शक्यता आहे। नक्कीच आपण बघू शकतो हे अमरावतीतले टाइल्स व्यावसायिक होते। ज्या पद्धतीनं सिलेंडरचा पुरवठा होत नाही त्याचा परिणाम जो आहे तो अनेक क्षेत्रावर झालेला, आता बांधकाम क्षेत्रावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे। ज्या भागामध्ये ज्या राज्यामध्ये संपूर्ण टाइल्सची निर्मिती केली जाते, कटिंग केली जाते, त्याला सिलेंडर पाहिजे, परंतु सिलेंडरचा पुरवठा होत नाही, त्यामुळं कंपन्या ज्या आहेत त्या कारखाने बंद असल्याचं दुकानदारांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे मालाचं शॉर्टेज असल्यामुळे स्टाईलच्या प्रति दरामध्ये जर आपण पाहिलं तर स्क्वेअर फूट 3 रुपयांची वाढ झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। हीच परिस्थिती अशीच कायम राहील तर आगामी काळामध्ये दरात देखील वाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.